एकाच अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये बोल्ड सीन केला आणि तोच पिक्चर ती मराठीमध्ये करते आणि तोच बोल्ड सीन करायला ती मागे पुढे बघते का? मराठीपेक्षा जे बॉलिवूडमध्ये ते सीन बघतात जेव्हा ते सीन मराठी पिक्चरमध्ये होतात आपल्या, तेव्हा ते प्रेक्षक ह्या गोष्टी ऍक्सेप्ट का नाही करत? ह्या विषयावरती बोलायला हिंमत लागते. ह्या व्हिडिओमध्ये आपण ती चर्चा करणार आहोत नक्की काय सीन आहे, नक्की मराठी जेव्हा अभिनेत्री जेव्हा बॉलिवूडमध्ये जातात आणि तेव्हा ते सीन बोल्डनेस करतात, जेव्हा मराठीमध्ये येतात ते तेव्हा मागे पुढे बघतात की नाही हे नको, बोल्ड सीन नकोत आपल्याला, आपण थोडंसं पारंपरिक किंवा साडीमध्येच आपण ते सीन करू किंवा किसिंग सीन तरी दाखवतात ते पण वरच्या वर दाखवतात. जास्त करून म्हणजे आता तरी थोडंफार सुधारणा झाले की नॉर्मल किसिंग सीन मराठीमध्ये होतात, पण ते पण म्हणतात ना की प्रेक्षक मागे पुढे बघतात की नाही यार हे नव्हतं करायला पाहिजे, हे नव्हतं करायला पाहिजे. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी नीरज गायकवाड तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो नीरज गायकवाड मूवी रिव्ह्यू मध्ये. जेव्हा एखाद्या मराठी पिक्चरमध्ये किसिंग सीन होतो, फक्त किसिंग सीन बोलतोय मी, फक्त किसिंग सीन होतो त्या पिक्चरमध्ये, तेव्हा आपण प्रेक्षक काय बोलतो त्याला की हे मराठी संस्कृतीला शोभत नाही, हे असं कसं तिने केलं किंवा हे नव्हतं करायला पाहिजे, निदान किसिंग सीन नसता पिक्चरमध्ये तरी पण चाललं असतं. पण तेच लोक जेव्हा घेराई बघतात, कबीर सिंग बघतात किंवा अॅनिमल पिक्चर बघतात किंवा अजून खूप सारे पिक्चर्स आहेत हिंदीमध्ये, त्यामध्ये किसिंग सीन बरोबर काही बोल्ड सीन्स पण आहेत आणि ते पिक्चर बघताना माणसं एन्जॉय करतात. म्हणजे तीच माणसं जेव्हा मराठीला जी नावं ठेवतात ना, किसिंग सीन नका दाखवू, नका दाखवू, तीच माणसं ती बॉलिवूडमध्ये जेव्हा पिक्चर येतात एवढे ग्रँड लेवलचे आणि बोल्डनेस येतो, किसिंग सीन्स येतात, ते माणसं एन्जॉय करतात का? सईद अहमदने हिंदीमध्ये हंटर, क्राईम बीस्ट, तर हे सगळ्या पिक्चरमध्ये खूप सारे बोल्ड सीन केलेत. पण ते जे मराठी पिक्चर ती करते तर त्यामध्ये आपल्याला सेटल दिसते ती पूर्णपणे, म्हणजे एकदम साधी भूमिका, म्हणजे नॉर्मल किसिंग सीन असतील एवढे बोल्ड सीन तिने कधीच मराठी पिक्चरमध्ये दिले नाहीत. एक पिक्चर आलेला तिचा पुणे 52, त्यामध्ये तिने धाडस केलेले की थोडेसे किसिंग सीन, थोडेसे बोल्ड सीन्स केलेले, पण त्यांनी प्रेक्षकांनी नाक मुरडली त्याला आणि काय बोलले की संस्कृतीला वाटत नाहीये, सहित म्हणून असं काय केलं. पण तेच जर पिक्चरमध्ये तिने हिंदी पिक्चरमध्ये या गोष्टी केल्यात तर ते ऍक्सेप्टेबल, वा काय भूमिका केली, वा तिने काय धाडस केलं, हेच धाडस तिने मराठी पिक्चरमध्ये केलं तर आपण त्यांना मागे पुढे बघतो किंवा आपण ती पिक्चरच बघत नाहीत. तसंच गोष्टी राधिका आप्टे बरोबर पण होत्या. राधिका आप्टेने हिंदीमध्ये खूप सारे पिक्चर्स केलेत, त्यामध्ये तिने बोल्ड सीन्स, न्यूड सीन्स पण केलेत काय काय पिक्चरमध्ये. तर हे सीन आपण बघताना वा म्हणतो का राधिका आप्टे ग्रँड लेवलला चालले, राधिका आप्टे बॉलिवूड पण नाही, हॉलिवूडच्या लेवलला चालले राधिका आप्टे. पण तीच राधिका आप्टे जेव्हा मराठी पिक्चरमध्ये येते, लय भारीमध्ये येते किंवा अजून दुसऱ्या कुठल्या मुव्हीज मध्ये येते तर एकदम ती सेटल वाटते आणि साधीपणा जोपासणारी वाटते, मराठी संस्कृती जोपासणारी वाटते. त्यामध्ये तिला वाटत नाही की आपण काही बोल्ड सीन्स किंवा काही किसिंग सीन्स करू. प्रेम बापटने पण सिटी ऑफ ड्रीम्स, परत आताच आलेला स्पोर्ट मध्ये किसिंग सीन्स, बोल्ड सीन्स केले तर हे ऍक्सेप्टेबल आहे. मराठीमध्ये तिने जास्त सीन्सच केले नाहीत त्या गोष्टीचे, काही किसिंग सीन्स नाहीच म्हणा. अमृता सुभाष पण बघा, अमृता सुभाषने पण लव्ह स्टोरीज मध्ये खूप सारे बोल्ड सीन्स केलेत, परत सेक्रेट गेम मध्ये पण तिने खूप सारे बोल्ड सीन्स केलेत. पण मराठी इंडस्ट्रीमध्ये जेव्हा येतात त्या अभिनेत्री, तर मराठी इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर साडी बिडी घालून येणार, परत ते कॅरेक्टर असू द्या, मी असं नाही म्हणत की तुम्ही ते कॅरेक्टरला सूट करत नाही, तुम्ही त्या कॅरेक्टरला सूट करता, पण नक्की ते सुटेबल असतं का त्या गोष्टी? कारण जर डिमांड असेल तर त्या कॅरेक्टरची की तुम्ही किसिंग सीन पाहिजे त्यामध्ये, एक बोल्ड सीन पाहिजे त्यामध्ये, मग त्या अभिनेत्री त्या रेडी नाहीत, कारण की आपण रेडी नाही होत त्यांना ते एक्सेप्ट करायला. मराठी सिनेमाचा प्रेक्षक हा फॅमिली ऑडियन्सवरतीच अवेलेबल आहे, म्हणजे आपण जे फॅमिली पिक्चरच बघणार, आम्ही फॅमिली पिक्चरच काढणार, कारण की यांना प्रोड्युसरला पण भीती वाटते जर आपण फॅमिली पिक्चर नाही काढला आणि जर अडल्ट कंटेंटमध्ये थोडंसं जरी गेलो तर आपल्याला तो पिक्चर चालणार नाही याची खूप जास्त भीती वाटते. पण तो जर आपण बॉलिवूडमध्ये केलं ना, त्यांना ते म्हणतात ना की त्यांना माहिती आहे की आपण बोल्ड सीन दाखवले तर मराठी सोडून दे, बॉलिवूड पिक्चर हा खूप जास्त चालेल म्हणून. पण ही गोष्ट महेश मांजरेकरांनी खोटी केलेली, कारण महेश मांजरेकरने वरण भात लोणचं, कोण नाही कोणचं हा पिक्चर काढलेला आणि खूप सारे बोल्ड सीन होते त्यामध्ये. काय झालं शेवटी त्या पिक्चरनी पाणी पण नाही मागितलं आणि ओटीटी वरती पण तो पिक्चर आला नाही, म्हणजे ओटीटी वरती पण तो पिक्चर घेणार नाही, एवढा अडल्ट होता पिक्चर तो. पण जर तो बॉलिवूडमध्ये झाला असता तर नक्की गोष्ट वेगळी झाली असती आणि माणसांनी डोक्यावरती घेऊन असले असते. मराठी पिक्चर म्हणजे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे फक्त सोशल इश्यूवरती सांगणाऱ्या पिक्चर्स, आणि हे सगळे ठिकाण घेतलं का मराठी इंडस्ट्रीने की हे सांगायलाच पाहिजे, बाकीचे आम्ही कंटेंट करणारच नाही होत. आता बाकीचे येतात कंटेंट, पण त्या लेवलचे कंटेंट येत नाही. प्रत्येक मराठी चित्रपटामध्ये सोशल मेसेज टाकलाच पाहिजे हे गरजेचं नाहीये. काही पिक्चर मनोरंजनासाठी पण करा आणि मनोरंजनासाठी पण हे करा, कारण की ना आधी आय थिंक सो टकाटकनी पण ते धाडस केलेलं की टकाटक चाललेलं. मग काय झालं माहितीये का, मराठी इंडस्ट्रीने मग टकाटक 1, टकाटक 2, टकाटक 3 अशा फालतू गोष्टी आहे ना ते मोटिव्ह करायला लागले. पण नक्की त्यामुळे पुढे आपण बाहेर जायला पाहिजे, निदान बोल्ड सीन त्या हिशोबाने, मग जर सिरियस टॉपिक असेल तर सिरियसच्या हिशोबाने मग तुम्ही बोल्ड सीन दाखवा. हे जर मराठी इंडस्ट्रीने केलं तर मग चित्र खूप जास्त पालटू शकतं आपल्यामध्ये. तुम्हाला काय वाटतं की ना मराठी इंडस्ट्रीमध्ये ऍक्टर जे आहेत त्यांनी बोल्ड सीन करायला पाहिजेत मराठीमध्ये,
की नाही करायला पाहिजे, कारण इतर फक्त बॉलिवूड आणि तिकडेच पाठ उघडी ठेवायला पाहिजे आणि इथे फक्त साड्या बिड्या घालूनच फिरायला पाहिजे मराठी इंडस्ट्रीवाल्यांनी. तर हे तुमचं जे काही मत असेल ना तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला असंच काहीतरी वेगळ्या टॉपिक वरती जर असे व्हिडिओज पाहिजे असतील ना तुम्ही या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटू का नवीन टॉपिक मध्ये, नवीन डिस्कस करण्यामध्ये. तर बाय.